ओके. तर पहा आपण काय डिस्कस करत होतो, मॅक्स सेकंड मॅक्स फाइंड आउट करायचा होता. आणि आपला जो अरे होता तो हा होता. यामध्ये इश्यू काय येत होता, किंवा एक मेन जो प्रॉब्लेम होता तो असा होता की आपण जे मॅक्स आणि सेकंड मॅक्सची व्हॅल्यू इनिशियलाइज केली होती ते डायरेक्ट अरे ऑफ 0 केली होती. यामुळे कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणून एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे की तुम्ही मॅक्सची आणि सेकंड मॅक्सची जे व्हॅल्यू आहे इनिशियल ते इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू सेट करून द्या. तर हा इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू काय करते की एक सगळ्यात छोटी व्हॅल्यू त्याला असाइन करते. तर आपण ट्राय केलं प्रिंट आउट करायचं की याला हा काय करते. मी सिसो करतो इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू, इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू. यामध्ये हा व्हॅल्यू काय घेते. तर जर मी याला प्रिंट केलं, हे याला कमेंट आउट करावं लागेल. याला कमेंट आउट केलं आणि आपण ट्राय करू की इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू हा काय घेते. त्यासाठी रन एज जावा ऍप्लिकेशन. तर इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू मध्ये एक निगेटिव्ह व्हॅल्यू असते जी खूप मोठी आहे, राईट. त्यामुळे काय होतं की आपले जे एलिमेंट्स आहे त्यामध्ये काही त्रास नाही होत, किंवा एक खूप छोटी व्हॅल्यू त्याला मिळून जाते, राईट. मग आपण काय केलं, दोन व्हॅल्यूज घेतल्या, दोन व्हेरिएबल्स घेतले, एक मॅक्स आणखी एक सेकंड मॅक्स. परत यामध्ये आपण काय करत आहे की इटरेट करताय अरेला. बेसिकली मी हा कोड उडून टाकतो, आणखी हा पण उडून टाकतो, आणि ऑलमोस्ट माझी इच्छा आहे की शिफ्ट आपण सगळंच उडून टाकू आपण, आणि परत एक आयडिया घेऊ की आपण काय करायचं होतं आपल्याला. तर आपल्याकडे हा एक नॉर्मल अरे आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा एलिमेंट आहे 78. त्यापेक्षा छोटा एलिमेंट, तर त्यापेक्षा छोटा एलिमेंट आहे 12, राईट. तर आपल्याला मॅक्स मध्ये 78 आला पाहिजे, सेकंड मॅक्स मध्ये 12 आला पाहिजे, असा कोड लिहावा लागतोय किंवा असा कोड लिहायचा आहे. त्यासाठी मी एक काम करतो की मी दोन व्हेरिएबल्स घेतो. एक की जो सगळ्यात मोठा जो मॅक्स आहे त्याला स्टोअर करेल. इनिशियली मी याची जी व्हॅल्यू आहे ते इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू सेट करून टाकतो. अँड सिमिलरली माझा जो सेकंड मॅक्स आहे, सेकंड मॅक्स, त्याला पण मी एक इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू सेट करतो. यामुळे काय होईल की दोघांमध्ये पण खूप छोट्या छोट्या व्हॅल्यूज असणार. नेक्स्ट मला काय करायचंय, मला अरे मध्ये पूर्णपणे इटरेट करायचं आहे. इटरेट करण्यासाठी मी फॉर लूप लावलं की जे 0th इंडेक्स पासून स्टार्ट होईल, ते जाईल अरेच्या लेंथ पर्यंत, आणखी आय प्लस प्लस होणार. देन मला काय करायचंय, मला चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे, जेव्हा मी फर्स्ट इंडेक्स वर आलो तर असा कुठला एलिमेंट आहे काय की जो मॅक्स पेक्षा मोठा आहे. तर मी चेक करणार इफ असा कुठला एलिमेंट आहे काय जो मॅक्स पेक्षा मोठा आहे, म्हणजे इफ मॅक्स पेक्षा मोठा अरे ऑफ आय. इथे मी चेक केलं की ऍरेचा जो एलिमेंट आहे तो मॅक्स पेक्षा मोठा आहे का. असं जर असेल तर मला मला काय करावं लागेल की मॅक्स मध्ये तो अरेचा एलिमेंट टाकून द्यावा लागेल. तर त्यासाठी मी हे स्टेटमेंट लिहिलं की मॅक्स इक्वल टू अरे ऑफ आय, राईट. देन मला आणखी एक गोष्ट करावं लागेल की जो माझा सेकंड मॅक्स आहे, म्हणजे दुसऱ्या नंबरचा मोठा नंबर सेकंड मॅक्स, त्याला मॅक्स देऊन द्यावं लागेल. सेकंड मॅक्स इक्वल टू मॅक्स. देन जर असं नसेल की माझा अरेचा एलिमेंट जो आहे तो यापेक्षा मॅक्स पेक्षा जर मोठा नसेल, तर एल्स मध्ये मला परत एक कंडिशन लिहावं लागेल की जर मला असा एक एलिमेंट सापडला, असा एक अरेचा एलिमेंट सापडला की जो सेकंड मॅक्स पेक्षा मोठा आहे, सेकंड मॅक्स पेक्षा मोठा आहे, तर मी लिहिलं इफ अरे ऑफ आय इज ग्रेटर दॅन सेकंड मॅक्स अँड, परंतु तो जो एलिमेंट आहे तो मॅक्स पेक्षा मोठा नसला पाहिजे. म्हणजे जो अरेचा एलिमेंट आहे तो मॅक्स एवढा नसला पाहिजे. जर तो मॅक्स एवढा असेल तर मॅक्स
आणि सेकंड मॅक्सची व्हॅल्यू सेम होऊन जाईल. आणि इथे मी काय करणार, सेकंड मॅक्स ला परत अपडेट करणार इक्वल टू अरे ऑफ आय. जर मी हे असं चेंज केलं, आणखी फायनली मला हे जे फॉर लूप आहे हे संपल्यावर या दोघांच्या व्हॅल्यूज प्रिंट कराव्या लागतील. मी करतो सिसो. फर्स्ट याच्यात मी करतो मॅक्स, आणखी सेकंड लाईन वर आपण करू सेकंड मॅक्स. सेकंड लाईन वर मी केलं सेकंड मॅक्स, सेव्ह केलं आणि परत रन केलं, रन एज जावा ऍप्लिकेशन. राईट. आपल्याला एक चेंज करावं लागेल. कंट्रोल सी बॅकस्पेस. येस. तर आपलं आउटपुट आलं. जो सगळ्यात मॅक्स एलिमेंट आहे, सगळ्यात मोठा एलिमेंट आहे तो 78, आणि 78 पेक्षा जस्ट छोटा एलिमेंट जो आहे तो 12 आहे. तर आपण या अरे मध्ये पाहू शकतो की आपल्याकडे 2 4 6 8 10 12 8 78 होता. तर सगळ्यात जो मॅक्स एलिमेंट आहे तो 78 आहे, देन त्यापेक्षा छोटा जो आहे 12 आहे. तर इथे आपण काय केलं, दोन व्हेरिएबल्स घेतले, त्यांना मिनिमम इंटिजर डॉट मीन व्हॅल्यू सेट केली, ज्यामुळे त्यांच्यामध्ये एक खूप छोटी व्हॅल्यू असणार. देन थ्रू द फॉर लूप आपण काय करत आहे, एक एक एलिमेंट चेक करत आहे. मग त्यामध्ये काय चेक करत आहे की जर आपल्याला असा एक एलिमेंट भेटला अरेचा की जो मॅक्स पेक्षा मोठा असेल. इनिशियली आपला मॅक्स काय आहे, एक खूप छोटी व्हॅल्यू. जर आपल्याला असा एक अरेचा एलिमेंट भेटला जो मॅक्स पेक्षा मोठा आहे, तर आपण काय करू, आपला जो सेकंड मॅक्स आहे त्याला आता म्हणू मॅक्स, आणखी आपल्या मॅक्सला जी आता नवीन मोठी व्हॅल्यू भेटली आहे ती असाइन करून देऊ. या दोन स्टेटमेंटनं ते आपण काम करत आहे. परत मी एल्स मध्ये काय चेक करताय की जर अरेचा एलिमेंट जो आहे तो मॅक्स पेक्षा मोठा मला नाही मिळाला, ठीक आहे, एल्स मध्ये आलो आपण. पण जो अरेचा एलिमेंट मिळाला तो सेकंड मॅक्स पेक्षा जर मोठा आहे, आणखी तो मॅक्स एवढा नाही, तर मी काय करेल, माझा सेकंड मॅक्स जो आहे त्याला अपडेट करेल. आणखी फायनली हा लूप जो आहे तो शेवटच्या एलिमेंट पर्यंत चालेल आणि मी मॅक्स आणि सेकंड मॅक्सला प्रिंट करेल. तर या कोड मध्ये काही डाऊट आहे काय? हा, तर कालचा जो आपला इश्यू होता तो इथे होता. आपण काय करत होतो, अं, हा इथे एल्स, हा त्यामुळे इश्यू झाला. आणखी परत हा हा वाला पण आपण कोड मिस केला होता. म्हणजे एक फक्त आपण मॅक्सला अपडेट करत होतो, सेकंड मॅक्स साठी आपण हे केलं नव्हतं, याला हँडल नव्हतं केलं. ठीक आहे, आपण आता याला, हा जो कोड आहे याला पुरा कमेंट आउट करू इथपर्यंत. आता मला काय करायचं आहे की हा जो अरे आहे यामध्ये असं केलं मी 10. तर हा जो क्वेश्चन होता याला आपण टास्क म्हणू. तर हे होतं टास्क फाइंडिंग मॅक्स अँड सेकंड मॅक्स इन एन अरे. हा 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 टास्क 1 होता आपला. आता माझं टास्क 2 जे आहे ते असं आहे, या अरेला पण आपण तिकडे घेऊन घेऊ. ओके. तर हा अरे आपला सेम आहे. आता माझा टास्क असा आहे की आपल्याकडे एक सॉर्टेड अरे आहे. सॉर्टेड अरे म्हणजे की ज्याचे एलिमेंट सॉर्टेड आहे, जसं की असेंडिंग ऑर्डर मध्ये, जसं की 2 4 6 8 10 10 12 अँड 78. तर मला माझं टास्क आहे की फाइंडिंग डुप्लिकेट्स इन एन अरे. मला फाइंड आउट करायचं आहे की माझ्या अरेमध्ये डुप्लिकेट नंबर्स आहे की नाहीये. तर हा माझा टास्क आहे. आणि आपण म्हणजे काही लॉजिक सजेस्ट करा की ज्याने आपण करू शकू. हा म्हणजे
यानं काय केलं पाहिजे, यानं रिटर्न केलं पाहिजे की येस, डुप्लिकेट आहे या अरे मध्ये किंवा या अरे मध्ये डुप्लिकेट नाही. आपण त्याला जस्ट एक अरे पास करू. तर आपल्याला काय करावं लागेल? एक नॉर्मल सांगा, की असं नाही आपल्याला कोड पाहिजे किंवा काय पाहिजे, बस आपण की हा ठीक आहे, हा अरे आहे, मग आपण काय करणार? नाही नाही नाही, आपण फक्त चेक करू. आपण काय करू, एक अरे पास करू. आणखी माझं जे समजा कोड आहे, तो फक्त सांगेल की हो, या अरे मध्ये डुप्लिकेट आहे किंवा या अरे मध्ये, म्हणजे जसं की आता हे हे नंबर घेतला मी, हा एक अरे घेतला. सिमिलरली जर मी हा एक दुसरा अरे घेतला, ARR1 नावाचा, सॉरी याला मी 1 करतो आणि याला आपण 2 करू. आणखी हा जो 10 आहे, यातून मी 10 ला काउंट टाकतो. जर मी पहिला अरे पाहिला, तर मला काय समजतंय की ठीक आहे, इथे 10-10 आहे, म्हणजे यामध्ये डुप्लिकेट आहे, येस. आणि इथे 2, 4, 6, 8, 10, 12, 78 आहे, म्हणजे इथे कुठला पण नंबर डुप्लिकेट आहे का नाही. तर मग इथे नो येईल. यानं एस रिटर्न केलं पाहिजे, यानं नो रिटर्न केलं पाहिजे. तर असं मला कोड लिहायचा आहे. तर मी काय लॉजिक लिहू किंवा आपण कसं प्रोसीड करू शकतो पुढे? तर ठीक आहे, म्हणजे थोडं आपण डिस्कस करू की हा जो अरे आहे, यामध्ये जर आपण बघितलं तर 2 आहे, देन 4 आहे, देन 6 आहे, 8 आहे, 10 आहे, अगेन इथे 10 आहे. म्हणजे काय, की आधीच्या इंडेक्सवर आणखी नेक्स्ट इंडेक्सवर सेम एलिमेंट आहे, राईट? आणखी इथे जर आपण चेक केलं तर 2 आहे. 4 वर जेव्हा आलो तर आधीचा एलिमेंट हा एलिमेंट सारखा आहे का नाही. मग आपण पुढे जाऊ. 6 वर आलो, 6 आणि याच्या आधीचा एलिमेंट सारखा आहे का नाही. पुढे 8 वर आलो, 8 आणि 8 आहे का नाही. 10 वर आलो, 10 आणि 10 आहे का नाही. 12 वर आलो, 12 12 आहे का नाही. 78 वर आलो, 78 12 आहे का नाही. इथे जसं आलो की 4 वर आलो, 4 4 आहे का नाही. 6 4 आहे का नाही. 8 8 8 आहे का नाही. 10 आहे का नाही. 10 10 आहे, राईट. मग इथे आपल्याला ट्रू रिटर्न करावं लागेल किंवा ट्रू प्रिंट करावं लागेल. तर आपण काय करत आहे, बेसिकली ट्रॅव्हर्स. आता ट्रॅव्हर्सिंगचा कोड तर आपल्याला माहित आहे की आपल्याला ट्रॅव्हर्सल जर करायचं असेल, तर आपण एक फॉर लूप यूज करू. तर फॉर लूप ते नॉर्मल आपल्याला कंडिशन्स माहित आहे. इंट आय इक्वल टू 0, फर्स्ट इंडेक्स, आपल्याला जायचंय लास्ट इंडेक्स पर्यंत, म्हणून अरे ऑफ 1 डॉट लेंथ अँड देन आय प्लस प्लस. आता मला यात काय करायचंय, मला चेक करायचंय. तर आपण चेक कशाने करू शकतो? काहीतरी आहे का त्यात, हे करायचंय. इफ, राईट. तर आता मला चेक काय करायचंय, की डुप्लिकेट आहे की नाही. आता डुप्लिकेट मी कसं फाइंड आउट करू शकतो? ट्राय करा, ट्राय करा. म्हणजे आपलेच लोक आहे, काही बोललो किंवा चुकीचंही झालं तर काही प्रॉब्लेम तर नाही आहे. तर मी काय करणार, मी चेक करणार की जेव्हा मी फर्स्ट इंडेक्सवर आलो, तर आधीच्या इंडेक्सवर आणि म्हणजे किंवा मी फर्स्ट तर फर्स्ट इंडेक्स आणि सेकंड इंडेक्स मधला एलिमेंट सारखा आहे, राईट. देन जेव्हा मी सेकंड एलिमेंट, मग इथे आहे मी, तर मी चेक करणार अरे ऑफ 0 इज इक्वल टू अरे ऑफ 1, असं आहे काय. तर इथे मला मिळणार नाही. मग मी येईल अरे ऑफ 1 वर, मग अरे ऑफ 1 वर मी चेक करणार अरे ऑफ 1 इक्वल टू अरे ऑफ 2 आहे काय, नाही. मग मी इथे येईन अरे ऑफ 2 इक्वल टू अरे ऑफ 3 आहे काय, नाही. अरे ऑफ 3 इक्वल टू अरे ऑफ 4 आहे काय, नाही. अरे ऑफ 4 इक्वल टू अरे ऑफ 5 आहे. इथे मला ट्रू भेटून जाईल, राईट. तर हाच कोड मला इथे लिहायचा आहे. तर आता मी इथे काय लिहू? अरे ऑफ आय.
अरे ऑफ आय. कुठे कशासोबत चेक करायचं आहे? अरे ऑफ अरे आय प्लस वन. परफेक्ट परफेक्ट. अरे ऑफ आय प्लस वन सोबत चेक करायचं आहे, आणि जर आपल्याला असं सापडलं की तो इक्वल आहे, तर आपण काय करू? प्रिंट करून टाकू त्याला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. आणखी त्याला म्हणू की जो आपण आता इथे इंडेक्स पण रिटर्न करू शकतो, की या इंडेक्सवर डुप्लिकेट आहे. तर आपण जर समजा असा आय प्रिंट केलं, तर आपल्याला इंडेक्स भेटून जाईल. कंट्रोल सेव्ह, आणि मी याला रन करतो. ओके, पहा इथे इथे जो आहे तो आय -1 पर्यंत करेल. जावा ऍप्लिकेशन. हा, तर यानं इंडेक्स 4 केला की जिथे डुप्लिकेट आहे. आता आपण परत चेक करू. हा इंडेक्स 0, हा इंडेक्स 1, हा इंडेक्स 2, हा इंडेक्स 3, हा इंडेक्स 4. येस, सो इंडेक्स 4 वर डुप्लिकेट आहे. जर आपण म्हटलं की याला डुप्लिकेट तू सांग की कुठला एलिमेंट आहे, तर आपण जर अरे ऑफ आय प्रिंट केला, तर आपल्याला डुप्लिकेट एलिमेंट पण भेटून जाईल. कंट्रोल सेव्ह, देन रिरन. काय म्हणते हा? ठीक आहे, हा दुसऱ्या यातला हे पाठवून राहिला आपल्याला. अरे वन आहे, सॉरी. हा, त्यामुळे एरर होता. जर आपण याला रन केलं तर हा आपल्याला देऊन देईल. येस, सो 10 जो आहे हा डुप्लिकेट नंबर आहे. हा हे पण यानं रिटर्न केलं आपल्याला. सिमिलरली जर मी चेक केलं अरे ऑफ 2 साठी, तर हा मला देईल काय की इथे डुप्लिकेट आहे की नाही म्हणून? तर नाही, अरे ऑफ 2 मध्ये डुप्लिकेट नाहीये. अरे ऑफ 2, मी आता रिरन करतो. तर आपण काय करू की या फॉर लूप जर संपलं, तर जर हा याच्यामध्ये गेला, म्हणजे इफच्या कंडिशन मध्ये गेला, तर मी एक काम करतो, मी एक बुलियन व्हेरिएबल घेतो. बुलियन, आणि त्याला म्हणतो फ्लॅग. फ्लॅग म्हणजे झेंडा, आणि त्याला ठेवतो फॉल्स. तो तो फॉल्सच होता. जर हा इफच्या कंडिशन मध्ये गेला, तर आपण काय म्हणू? फॉल्स इक्वल टू ट्रू. सॉरी, फ्लॅग इक्वल टू ट्रू. म्हणजे हा जो झेंडा आहे याला आपण ट्रू म्हणून टाकू, म्हणजे हा बा इथे गेला. मग आपण करू की जो फ्लॅग आहे त्याची व्हॅल्यू कधी ट्रू झाली काय. तर इफ फ्लॅगची व्हॅल्यू जर फॉल्स राहिली, हा फ्लॅगची व्हॅल्यू जर फॉल्स राहिली, याचा अर्थ असा हा इफ मध्ये कधी गेलाच नाही. म्हणून आपण चेक करू की फ्लॅग जर नेहमी फॉल्स असला, तर त्याला आपण म्हणू की इथे एक पण डुप्लिकेट एलिमेंट नाहीये. म्हणून आपण त्याला म्हणू की सीसो नो डुप्लिकेट्स. नो डुप्लिकेट्स इन एन अरे. आपण असं म्हणून टाकू याला. येस, जेव्हा मी हा अरे याला पास केला, अरे 2, तर त्याने मला ते दिलं की नो डुप्लिकेट्स इन एन अरे. पण मी जेव्हा असं करतो की याला अरे 1 पाठवतो, तर तेव्हा हा मला सांगते की 10 जो आहे हा डुप्लिकेट एलिमेंट आहे. आणखी हा जो एक एक्स्ट्रा व्हेरिएबल घेतला आपण फ्लॅग, हा हे चेक करायसाठी घेतलं की या इफ मध्ये हा कधी घुसला की नाही. राईट, तर हे समजलं. ओके, तर हा, ते डिपेंड करेल की अरे 4 जो आहे त्यात एलिमेंट काय आहे. म्हणजे म्हणजे
आता या केसमध्ये आपण काय करत आहे की अरे टू ला चेक करत आहे. तर अरे टू मध्ये आपण पाहतो की डुप्लिकेट नाहीये. हा, आणि जर आपण याला अरे वन पास केलं तर तो आता मी इथे प्रिंट करत आहे अरे टू चा एलिमेंट, त्यामुळे हा 10 दाखवत आहे. जर आपण इथे इंडेक्स प्रिंट केला तर तो मग इंडेक्स दाखवेल की फोर्थ एलिमेंट वर डुप्लिकेट आहे वगैरे. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला काय प्रिंट करायचं. हा, हा. हम्म. हा, हा. हो. हा. हो. हम्म. हा, जर समजा अशी केस असली की पहिल्या इथे पण डुप्लिकेट्स आहे, तर मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल की हा जो फर्स्ट आहे याच्यासोबत सगळे चेक करावं लागेल की 10 आहे का. त्यासाठी आपल्याला दोन फॉर लूप लागतील. हा, की हा फर्स्ट जो एलिमेंट आहे याच्यासोबत याच्यापासून पुढचे एलिमेंट्स आपल्याला पूर्ण चेक करावे लागतील की आहेत काय. की जसं जर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर आपण असं करू. हा जो एलिमेंट हे आहे याला सध्यासाठी कमेंट आउट करू. आणखी नवीनच करू. आपण करू इटरेट सगळ्यात आधी. एक कोणतरी जॉईन होत आहे. ओके, तर आपण इटरेट करू सगळ्यात आधी. तर इंट आय इक्वल्स टू 0, आय लेस देन, तर आपल्याला जायचं आहे जो पण अरे आहे. समजा या केसमध्ये आपल्याकडे अरे वन आहे. अरे वन डॉट लेंथ -1 देन आय प्लस प्लस. हे हे जे करताना आपण अरे वन डॉट लेंथ -1 हे यासाठी करताय की आपण इथे काय करून राहिलो, अरे ऑफ आय, सॉरी इथे नाही कुठेतरी करताय आपण की अरे ऑफ आय इक्वल टू अरे टू ऑफ आय प्लस वन. तर जर आपण लास्ट इंडेक्स वर पुढचा इंडेक्स ऍक्सेस केला तर तो अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड लिहून दिला आपल्याला. तर त्यामुळे त्याच्या आधीच्याच एलिमेंट पासून आपण पुढचा एलिमेंट चेक करू. तर इथे मी चेक करणार आणखी परत कंट्रोल सी एंड कंट्रोल व्ही. हम्म. हा, हा. हो. हा, अरे डॉट लेंथ. हा. हो, या अरे डॉट लेंथ जर म्हटलं आपण तर या 78 पर्यंत जाणार. आणखी -1 केल्यावर हे 12 पर्यंत जाणार, 78 पर्यंत नाही जाणार. हा, 78 पर्यंत आपल्याला जावं लागेल. पण आपण इथे कोडमध्ये हा जो एक स्टेटमेंट घेतला की अरे ऑफ आय इक्वल टू अरे ऑफ आय प्लस वन. मग जर हा जेव्हा 78 वर जाणार तर हा याच्या पुढच्या एलिमेंटला चेक, याच्या पुढचा एलिमेंट हा ऍक्सेस करायला हा एरर देऊन देईल, एक्सेप्शन थ्रो करेल. म्हणून आपण नेहमी 12 पर्यंत जात आहे आणि 12 वर गेल्यावर आपण पुढचा एलिमेंट 78 चेक करत आहे. म्हणजे हे सफिशियंट आहे याच्यासाठी. तर फॉर आय इक्वल टू आय प्लस फॉर जे जे करून टाकू मला जे. याला जे केलं आणि आपला जो जे आहे तो आय प्लस वन असला पाहिजे नेहमी, असं आपण याला म्हणू. आता आपल्याला काय करायचं आहे की चेक करायचं आहे इफ जो अरे चा एलिमेंट आहे अरे ऑफ आय मधला जे हा इक्वल आहे का.
नाही, हा जो आहे हा आहेच पाहिजे आणि हा जीच पाहिजे. आणि याला म्हणू आपण की येस डुप्लिकेट फाउंड. आणखी त्याला जो डुप्लिकेट असेल त्याला प्रिंट करू. तर जो एलिमेंट आता मिळालेला आहे, तर जो डुप्लिकेट आहे तो आहे अरे वन ऑफ जे. जे याला अरे याला रन करू. येस. सो हा जो 10 आहे, या 10 साठी इथे इथे काय केलं आपण कंडिशन मध्ये एक फॉर लूप घेतलं, नॉर्मल फॉर लूप. ते फॉर लूप यासाठी घेतलं की पहिला एलिमेंट जो आहे तिथे आपण त्याला थांबू आणि या पहिल्या एलिमेंटला हे जे सेकंड फॉर लूप आहे ते या एलिमेंट पासून स्टार्ट होईल. म्हणजे एक फॉर लूप जे आहे ते इथनं स्टार्ट होऊन राहिलं, दुसरं फॉर लूप इथनं स्टार्ट होऊन राहिलं 2 पासून. तर पहिलं फॉर लूप मध्ये 10 आहे. आता हा 10 काय होईल, हा प्रत्येक नेक्स्ट एलिमेंट सोबत कम्पेअर होईल. 10 ला सर्च करू आपण, 10 आणि 10 आहे काय, नाही. मग 10 आणि 4 आहे काय, नाही. 10 आणि 8 इक्वल आहे काय, नाही. 10 आणि 10 इक्वल आहे काय, येस. तर म्हणून यानं प्रिंट काय केलं, येस डुप्लिकेट फाउंड 10. राईट. मग हा इथे थांबून गेला. त्यानंतर परत 10 आणखी 10 इथे यानं परत पाहून हे केलं की येस डुप्लिकेट फाउंड 10. आणखी यानं 3 वेळा असं काम केलं. तर 3 वेळा, हा एकदा, हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा कोणासोबत केलं काय माहिती, चेक. हा 3 आहेत. हम्म, हा ऍरे 1 मध्ये 3 आहे. मग आपण एक परत एक 2 ले डुप्लिकेट करून टाकू. मग तो काय करते पाहू. 4 नंतर एक 2 करू. हा येस डुप्लिकेट फाउंड 2. यानं याला एकदाच केलं, मग याला 3दा का बरं केलं. मग याला हा 2 जो आहे हा 2दा आहे, तर मग याला एकदा चेक केलं. याला 3दा का बरं केलं हे नाही समजलं मला. इथे काहीतरी इंडेक्स हे आहे गडबड. आता हा 2दा करायला पाहिजे ना 2 ला. नाही, आता बरोबर काम केलं. काहीतरी इंडेक्सचा कोड होता तिथे बहुतेक. तर हा कोड आहे डुप्लिकेटचा. म्हणजे तू जे केस डिस्कस केला होता आपण की जर ते सॉर्टेड नसले तरची कंडिशन, तर तेव्हा आपल्याला 2 फॉर लूप चालवावं लागतील. एक जो आहे तो नॉर्मल फॉर लूप असेल 0 पासून तो जाईल सेकंड लास्ट इंडेक्स पर्यंत, म्हणजे या इंडेक्स पर्यंत. आणखी दुसरा फॉर लूप जो आहे तो I+1 म्हणजे या सेकंड एलिमेंट पासून जावं लागेल आणि तो परत या इथपर्यंत जाईल, या एलिमेंट पर्यंत. आणखी आपण अरे ऑफ आय इक्वल आहे का अरे ऑफ जे जे एवढा जर असेल तर आपण डुप्लिकेट फाउंड आणि तो प्रिंट करून टाकू. म्हणजे यामध्ये आपलं एक तिसरं टास्क पण झालं. हा जो होता हा सॉर्टेड अरे होता. इन सॉर्टेड अरे. हा जो कोड होता टास्क 3 फाइंडिंग डुप्लिकेट्स इन अनसॉर्टेड अरे, इन अनसॉर्टेड अरे. ठीक आहे. याच्यावरचा आणखी एक मेजर प्रॉब्लेम कुठला आहे, आणखी काही आयडिया आहे का अरे बद्दल की कुठला हे विचारू शकते. हम्म. मला तर
डुप्लिकेट्स विचारतात की डुप्लिकेट फाइंड आउट करा किती डुप्लिकेट्स आहे. त्यानंतर हा मॅक्सिमम मिनिमम हा तर क्वेश्चन असतेच. त्यानंतर हा सम ऑफ एलिमेंट्स इन अन अरे, सम फाइंड आउट करा अरे एलिमेंट्सची. सम सम करू शकतो. त्यानंतर सम झाल्यानंतर काय करू शकतो अरे इंडेक्स. तसा एक मेजर प्रॉब्लेम आहे की एक एक पर्टिक्युलर नंबर दिला आणि त्या एलिमेंट तेवढी सम आहे काय, म्हणजे दोन असे एलिमेंट आहे का अरे मध्ये फाइंड आउट करा की ज्यांची सम तेवढी भरेल. हा पण एक मेजर. पण हा क्वेश्चन सध्या एवढा मी कॉन्फिडेंट नाही की म्हणून. हा हा तर टास्क आहे की फाइंड टू एलिमेंट्स in an array in an array which have given sum. म्हणजे याचं एक्झाम्पल जर घ्यायचं असलं आपल्याला, तर जर आपल्याकडे हे दोन अरे म्हणजे दोन हे आहेत, याला कंट्रोल सी कॉमेंट करू आणि केला इथे घेऊ परत. आपल्याकडे हे हे दोन हे आहे. आता मला फाइंड आउट करायचं आहे की आपल्याकडे असे दोन एलिमेंट कुठले आहे की जे आपल्याला आपल्याला समजा असं दिलं एक्झाम्पल, हे होईन एक्झाम्पल की ॲरे वन आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर जी आपली टार्गेट डायरेक्ट सम जी आहे ती आहे 12. तर आपल्याला रिटर्न काय करावं लागेल, आपल्याला रिटर्न करावं लागेल जर या केसमध्ये आपण चेक केलं की इथे असे कोणते दोन एलिमेंट आहे का की जे आपल्याला 12 देतील, तर आपण चेक केलं 2 4 नाही, 2 2 नाही, 2 6 नाही, 2 8 नाही, 2 10 येस. आपल्याला रिटर्न करावं लागेल 2 अँड देन 10. असा असा एक तो हे राहील क्वेश्चन की आपल्याला सम दिली राहील, आपल्याला रिटर्न करावं लागेल इंडेक्सेस किंवा ते जे दोन एलिमेंट आहेत ते. तर आपण हा जो क्वेश्चन आहे हा दोन फॉर लूप न सॉल्व्ह करू शकतो की माझ्याकडे हा फर्स्ट एलिमेंट आहे. आता मी परत या लास्ट पर्यंत चेक करत जाणार की असा कुठला एलिमेंट आहे काय की जो मला एवढी सम देईल, म्हणजे 12 देईल. त्यासाठी मग ठीक आहे आपण फॉर लूपचा यूज करू. फॉर लूप घेतलं एक जे नॉर्मली स्टार्ट होत आहे इंट आय इक्वल्स टू 0, देन ते जात आहे आय लेस देन कुठलं कुठलं लूप म्हटलं. नाही मला ऐकू काय म्हटलं तर. ॲरेचं लूप म्हणजे फॉर लूप. हा तर आपण जे आहे ते फर्स्ट फॉर लूप घेतलं जे 0 पासून जात आहे या एलिमेंट पर्यंत, राईट. आणि जे सेकंड फॉर लूप घेतलं ते जाणार या एलिमेंट पासून परत याच एलिमेंट पर्यंत. त्यासाठी आपण काम केलं जे इक्वल टू आय प्लस 1. म्हणजे जे जर फर्स्ट एलिमेंट जर 2 असेल तर आपण 2 ला चेक करणार नाही, आपण नेक्स्ट एलिमेंटला चेक करणार की तो त्याच्या एवढी सम देत आहे का. तर
आपण जे ची जे स्टार्टिंग आहे ते i+1 पासून केली आणि आपल्याला जेलाच चेक पुढे न्यायचं आहे आणि j++. आता मला चेक काय करायचं आहे की माझ्याकडे एक सम नावाचं व्हेरिएबल आहे. समजा इनिशियली टार्गेट जो व्हॅल्यू आहे int sum इक्वल्स टू 12 आहे, की जो माझी सम तेवढी भेटली पाहिजे. तर मी म्हणणार की माझ्याकडे असा कुठला एलिमेंट आहे, म्हणजे जर समजा माझ्याकडे 12 आहे, तर इथे मी आलो, इथे माझ्याकडे 2 आहे, इथे माझ्याकडे 4 आहे. तर मी म्हणणार की माझ्याकडे 2 आहे. आता जर मी 12 मधून 2 मायनस केला तर मला किती पाहिजे? 10. 10 इथे आहे काय? नाही. मी पुढे जाणार. मग परत मी इथे आलो, माझ्याकडे 2 होता, तर मला किती पाहिजे? 10. 10 इथे आहे काय? नाही. मी पुढे आलो, मी आलो 6 वर, माझ्याकडे 2 आहे. 2 माझ्याकडे मला 10 पाहिजे होता, 10 इथे आहे काय? नाही. परत मी आलो इथे 8 वर, मला 10 पाहिजे होता, नाही. मग मी आलो 10 वरती, तर येस माझ्याकडे 2 आहे. 12 मायनस 2 10, तर इथे 10 आहे. मी या दोघांना रिटर्न करेल की याचा इंडेक्स आणि याचा इंडेक्स, दोघांचा इंडेक्स मी रिटर्न करेल की वी फाउंड एलिमेंट ऍट दिस पोझिशन. तर मला चेक काय करायचं आहे की सम मायनस जो एलिमेंट आहे, म्हणजे सम मायनस अरेचा एलिमेंट, अरे 1 चा एलिमेंट, अरे ऑफ आय, हा याला एक ब्रॅकेट मध्ये टाकून देऊ आपण. सम मायनस अरे ऑफ आय हा इक्वल आहे काय अरे 1 ऑफ जे च्या पोझिशन मध्ये. जर असं तर आपण प्रिंट करू या दोघांले आणि यांना म्हणू की येस वी फाउंड 2 एलिमेंट्स. ते जे एलिमेंट्स आहेत त्यांना प्रिंट करून टाकू. तर एलिमेंट्स कुठले आपले, जो एलिमेंट फाइंड आउट झाला आता तो आहे अरे ऑफ आय आणि सेकंड एलिमेंट आहे अरे ऑफ जे. तर याला म्हणू आपण अरे 1 ऑफ आय प्लस थोडीशी स्पेस देऊ आणखी कॉमा करून प्लस अरे 1 ऑफ जे, अरे 1 ऑफ जे. हा हॅलो. नाही, अरे 2 चेक करायसाठी मग आपल्याला अरे 2 इथे इथे कोड मध्ये लिहावं लागेल, अरे 2 पाहिजे म्हणून आपल्याला. हा, समज की जर मग तू जे म्हणत आहे ते करायसाठी आपण काय करू की सरळ हा जो कोड लिहिला मी याला एका फंक्शन मध्ये टाकून देऊ. व्हॉइड काय करून राहिलो आपण यात, फाइंड सम. व्हॉइड सम नावाचं एक फंक्शन मी लिहितो. आणखी हे सम नावाचं जे फंक्शन आहे फॉर इथे संपत आहे, हा फॉर इथे संपत आहे, इथे लिहावं लागेल. इथे ब्रॅकेट संपलं. हा जो सम नावाच, ओके, सम आधीच व्हॅल्यू आहे, तर मी याला म्हणतो सम वन म्हणतो याला. आणखी इथे आपण एक इंट ॲरे पास करू. इंट ॲरे पास करू आणि याला ॲरे 1 ने म्हणू, याला म्हणू आपण ARR म्हणू, परत याला पण ARR म्हणू. हा ॲरे 1 सोबत खेळत आहे सगळं काही. जर आता याला कॉल करायचं असेल तर आपल्याला परत थोडं हे करावं लागेल की याचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. याला स्टॅटिक बनवलं तर स्टॅटिक
अच्छा, हा यामुळे एरर देत आहे. ए आर 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 म्हणतो याला. हा काय का बरं एरर देत आपल्याला? हे समजत आहे का हा एरर का बरं देत आहे? इथे नाही, हा इथला एरर तर नाहीच आहे. हा इथे काहीतरी एरर आहे. जर आपण हा असा केला, याला असं केलं, नाही. डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल ARR1. ओके, असं जर केलं, void is an invalid type for the variable someone. स्टॅटिक, अच्छा, बरोबर आहे ना. आपण मेथड जी आहे ती याच्या मेन मेथड मध्ये लिहित आहे ना, दुसरी मेथड, तर ती व्हॅलिड नाही आहे ना. ती आपल्याला या क्लासच्या बाहेर क्लासमध्ये लिहायला लागेल, पण मेन मेथडच्या बाहेर लिहावं लागेल. राईट. आता तिला कॉल करायसाठी मला क्लास, आता मी स्टॅटिक बनवलेला आहे, तर डायरेक्ट क्लास नेमने मी कॉल करू शकतो, टेस्ट, आणि त्या मेथडला मी पास करीन, म्हणजे कंटेस्ट डॉट समवन. आता समवनला जर मी अरे वन पास केला तर तो मला अरे वन साठी आउटपुट देईल. अरे टू पास केला तर अरे टू साठी आउटपुट देईल. आता काय हा काय म्हणतोय? अच्छा, अरे वन नाही आहे आपल्याकडे, आता सध्या ARR आहे. आता आपण पहिला अरे जो आहे तो या फंक्शनला पास केला, तर तो आपल्याला काय आउटपुट देत आहे? तर तो म्हणत आहे की वी फाउंड 2 एलिमेंट्स, 2 आणि 10. आपण चेक करू की 2 आणि 10 हे 12 सम देते काय? येस, 2 आणि 10 12 सम देते. देन त्यांना अगेन फाइंड आउट केलं 2 आणि 10, तर हा 2 आणखी हा 10, राईट. नंतर जेव्हा सेकंड पोझिशनवर गेलो आपण, तर यानं दिला आपल्याला 4 आणि 8. हा तर लक्षात पण नव्हता आला आपल्याला. 4 आणि 8 हा पण देते. नंतर त्यांना सांगितलं की 2 आणि 10, तर हा 2 आणखी हा 10 प्लस लास्ट मध्ये हा 2 आणि हा 10. येस, सो यानं सगळे आउटपुट दिले. मग आपण एक काम करू की हा आपला जो आपण जसं याला, हा जसं याला हे सम पास करत होतो, तर हे सम जे आहे हे पण याला असं पास करू, इंट सम. म्हणजे वेळेवरच त्याला म्हणू की एवढी सम पाहिजे आणि एवढं हे पाहिजे. तर इथे जसं आपण हे केलं, तर सम पण याला 12 पाठवलं, तर तो आपण आपल्याला तर सेम आउटपुट देईल. येस, सेम आउटपुट दिलं. आपण आता चेक करू की हा सेकंड अरे साठी ट्राय म्हणजे रन होते काय, आणि एखादी सम सांगा याच्यामधली की जे दिसत आहे आपल्याला, की पण म्हणजे दोन एलिमेंट असे आहे की ते सम तेवढी ते देऊ शकतात. सेकंड अरे मध्ये येस 10 देऊ शकतात. 8 आणि 2 आहे, 6 आणि 4 आहे. येस, आपण हा 12 आहे, पण आपल्याला दोन एलिमेंट पाहिजेत ना असे. त्यामुळे आपण म्हणू याला की मला अरे 2 मध्ये चेक करायचं आहे आणि मला सम जे आहे ती पाहिजे किती 10, आणि याला आपण रन करू. येस, तर तो म्हणते वी फाउंड 2 एलिमेंट्स, 2,8 हा एक एलिमेंट आहे, 2,8 जो 10 देते, आणखी तो म्हणते 4 आणि 6 हे पण आहे, 4 आणि 6 हे पण 10 देते. येस. अरे बापरे, विश्वास नव्हता हा क्वेश्चन होऊन जाईल, पण झाला.
हा जस्ट ट्राय केला पण झाला तो फाइंड टू एलिमेंट्स अरे विच हॅव गिवन सम. मग आपण जर सम साठी करू शकतो तर आपण मल्टिप्लिकेशन साठी पण करू शकतो राईट. हा वरचा वर घेऊ का याला थोडं. हा लॉजिक आपण आता याच्यात फंक्शन बनवलेलं आहे ना. हा जसं आता आपण सम साठी बनवलं तर सेम जे लॉजिक राहील ते याच्यासाठी पण असेल. फाइंड टू एलिमेंट्स इन एन अरे विच हॅव गिवन मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन तर आपण आपण जो हा फंक्शन आहे हाच कॉपी करू फक्त याला समच्या जागी मल्टी लिहून टाकू. कंट्रोल सी याला MUL म्हणून वन काउंट टाकू. ठीक आहे MUL म्हणून फक्त हा जो सम आहे यालाही समच राहू देऊ. त्याचे काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथे लॉजिक मध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. तर इथे लॉजिक मध्ये चेंज काय येईल तर आपण याला डिबग करू. आता मी जर समजा माझा एक जसं हे इथे आपण एक्झाम्पल घेतलं होतं तसं आपण पाहू. सम जे आहे त्याच्या जागी म्हणून मल्टिप्लिकेशन आणखी 6 टू जा येस सो 12च घेऊ आपण 12. आता आपल्याला रिटर्न करायचे आहे की असे कुठले एलिमेंट आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 12 आहे. जर आपण हा छोटा वाला घेऊ लक्षात येईल. तर 2 आणि 4 2 4 जा 8 तर नाही. 2 आणखी 6 येस 2 आणखी 6 12 होते. आणखी रिटर्न मध्ये आला पाहिजे आपल्याला 2 आणि 6. तर पहिला जो एलिमेंट आहे तो 2 भेटला. आता 2 आणखी 12 याचं रिलेशन काय की 12 ला जर आपण डिवाइड केलं 2 नी तर आपल्याला भेटते 6 म्हणजे याच्यामध्ये वरते कोशंट मध्ये. तर आपल्याला प्रत्येक जागी चेक करावं लागेल की 6 आहे 6 आहे का 6. तर इथे आपल्याला 6 भेटून जाईल. मग तेव्हा आपलं एक फुलफिल होऊन जाईल राईट. हे समजलं का की डबल हे करू सिम्प्लिफाय करू. हा तर फर्स्ट एलिमेंट जो आपला तो आहे 2 राईट. आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 12. मग आपण एक काम करू शकतो की आपण पुढचा एलिमेंट आहे एक तर असं करू की पुढचा एलिमेंट आणि याचा एलिमेंट याचं मल्टिप्लिकेशन करून टाकू. म्हणजे 4 इंटू 2 हे झालं 8. आणखी चेक करू की 8 इक्वल टू 2 आहे काय नाही. मग पुढे जाऊ. मग 2 आणखी 6 चं मल्टिप्लिकेशन करू. हे किती होईल 12. तर 12 इक्वल टू 12 आहे काय येस ट्रू. तर मग आपण हे या दोघांचे इंडेक्स रिटर्न करून टाकू. हा इंडेक्स रिटर्न करू किंवा ते जसं आपण आता आधी प्रिंट करत होतो ते प्रिंट करून टाकू. तर इथे आपल्याकडे फंक्शन आहे मल्टिप्लिकेशन. तर हा जो सम आहे याला मी सध्यासाठी समच राहू देतो पण याला समजा की मल्टिप्लिकेशन. तर आपण म्हणू की पहिला पहिला एलिमेंट इथे चेक करायचं आहे की जे मल्टिप्लिकेशन आहे ते पहिल्या एलिमेंट म्हणजे इक्वल आहे का. तर इक्वालिटी ऑपरेटर वापरावं लागेल डबल इक्वल्स टू. म्हणजे मल्टिप्लिकेशन हे इक्वल आहे काय तर कोणाचे इक्वल आहे काय तर अरे ऑफ आय इनटू अरे ऑफ जे. अरे ऑफ जे आणि हा अरे ऑफ 1 आहे. तर त्यामुळे अरे 1 करू यायला असा हा चेक करते. येस. तर जर आपल्याला इथे कॉल करायचं असेल त्याला तर आपण सेम MUL नी कॉल करू. MUL आणखी याला 10 च्या जागी आपल्याला मल्टिप्लिकेशन 12 पाहिजे. तर रिटर्न काय पाहिजे आपल्याला 2 आणि 6. तर आपण चेक करू की हा आपल्याला 2 आणि 6 रिटर्न करते काय. त्यानं काहीतरी गडबड केली. 8 आणखी 2 रिटर्न केला पण 8 आणि 2 तर 16 होते.
आणखी 4 आणि 6 पण रिटर्न केला, 6 चोक 24 होते. 6 आणि 2 पण, हा 6 2 बरोबर आहे, पण हे दोन जे आहे 8 2 16 6 चोक 24 हे एरर देतात. आपण काय गडबड केली इथे, कोड मध्ये काहीतरी गडबड केली आपण. आपण कोड मध्ये काय लिहिलं आपण, की जी आपली मल्टिप्लिकेशन आहे ते इक्वल असली पाहिजे या दोघांच्या, अरे 1 ऑफ I आणि अरे 1 ऑफ J च्या. सम आपण इथे 12 असाइन केली. तर हे जे 12 आहे ते, हे 12 इथे गेली, इथे अरे गेला. इथे प्रत्येक वेळेस तो चेक करत आहे की अरे इंट I इक्वल टू 0, I लेस देन J इक्वल टू J प्लस. कंडिशन काय चेक करत आहे, इफ सम इक्वल्स टू जर याला ब्रॅकेट दिले तर बरोबर आहे. आपला कोड बरोबर आहे. आपण दोन्ही याला कॉल करत आहे ना इथे, तर पहिल्याच आउटपुट देत आहे तो. हा, तर ते जे सुरुवातीचे दोन होते ते त्याचं आउटपुट होते त्या फंक्शनचे. हा, वी फाउंड 2 एलिमेंट्स 2,6. तेच तर म्हणतं की गडबड कुठे झाली. आणखी इथे जर आपण समजा हाच आहे आणि इथे आपण डबल मल्टिप्लिकेशन असं कुठलं आहे की जे भेटू शकेल. 8 45 100. नाही असे एलिमेंट नाही. ठीक आहे, याला थोडं आणखी हे करतो की याच्यात 5 टाकून देतो, म्हणजे 5 10 50, आणखी 6 पंच 30, 5 चोक 20, 10 20. ठीक आहे, याला 20 सांगतो. असे एलिमेंट दोन फाइंड आउट कर की ज्यांची मल्टिप्लिकेशन 20 असेल, आणि त्याला आपण अरे अरे पास करू, म्हणजे पहिला जो अरे तो पास करू. असे दोन एलिमेंट की ज्यांची मल्टिप्लिकेशन 20 असेल. येस, त्यानं फाइंड आउट केले 210, देन 210, देन 4 5, 210, अगेन 210. येस. तर सिमिलरली आता होमवर्क ठेवू आपण की जे डिव्हिजन आहे आणखी सबट्रॅक्शन आहे याचा कोड तुम्ही लिहून आणा. हा, बस फक्त आता साईन चेंज करायचं त्यात. तर ठीक आहे, मला वाटतं आपलं सेशन आपण थोडं हे करून टाकू.